शारीरिक आरोग्यापुरतं लिमिट राहून चालत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला मानसिक आरोग्य, आत्मिक आरोग्य इथपर्यंत तुमच्या वाटचाल तुम्हाला करावं लागते. आणि इथंच मग आपल्याला योग जो आहे हा आपल्याला त्याचं बोट धरल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे लक्षात आलं असेल की जीवनाच्या प्रत्येक अंगाला आपल्याला काय स्पर्श करतं, तर आरोग्य स्पर्श करतं. त्यामुळं त्याला आपण कधीही कमी लेखलं नाही पाहिजे. कारण सरसलामत तो पगडी पचास असं म्हणतात की अगदी स्टीव्ह जॉबसुद्धा जेव्हा त्याला पॅनक्रियाचा कॅन्सर होता, शेवटचे काही आयुष्य घटका त्याच्या राहिलेल्या होत्या, तेव्हा त्याला लक्षात आलं की आपल्यापाशी जर आरोग्य नसेल तर जगातली एकही वस्तू आपल्याला मदत करू शकत नाही. म्हणजे अगदी अब्जावधी रुपये असतील, मनापासून प्रेम करणारे नातलग असतील, कुणी असतील, तर केवळ आणि केवळ आपण एकटेच असतो. आणि आपलं जे काही आरोग्य आहे हेच आपल्याला प्रत्येक गोष्टीत तारून नेतं आणि तेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीची किंमत राहत नाही. त्यामुळं आरोग्याला आपण कधीही कॅज्युअली घेऊन चालणार नाही, तर ते आपलं एक महत्त्वाचं टूल आहे आयुष्यातलं. हे लक्षात घेऊन त्याच्याप्रती आपण नेहमी सजग राहिलं पाहिजे. नाहीतर काय की अनेक आपण अघटित घटना आजकाल पाहतो की अरे 50शीतच गेला, अरे 60शीतच गेला. मग आपण त्यांच्या विधीला जातो, जे एक स्मशान वैराग्य म्हणतात त्या पद्धतीने आपण विचार करतो. परंतु त्यातनं धडा आपण काय घेतला? आपण फक्त तो कसा चुकला, त्याचं हे कसं झालं हे फक्त चर्चा करतो. पण प्रत्येक गोष्ट ही आपण आपल्यावर घेतली पाहिजे की माझ्यामध्ये सुद्धा जर मी हे बदल नाही केले तर आज ही वेळ माझ्यावरही येऊ शकते. आपण काही देवाकडून कुणी आपल्याला बॉन्ड पेपरवर लिहून दिलेलं नाही आहे की तुला इतकं आयुष्य मिळणारच आहे. त्यामुळे आपल्याला जे आयुष्य दिलं आहे ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने व्यतीत करावं, हे आपल्याला देवालाही अपेक्षित असतं. त्या पद्धतीने आपण आता हे एक एक विषय मांडूया. तर आरोग्य म्हटलं की त्याचे 3 स्तंभ महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे आहार, दुसरा विहार आणि तिसरा विचार. या तिन्ही खांबांवरच तंबू हा उभा असतो. एकही यातला एखादा स्तंभ तुम्ही काढला तर आपलं आरोग्य हे पूर्ण राहू शकत नाही. तर जेव्हा पहिला विषय येतो तो म्हणजे आहाराचा. कारण एक म्हणणं आहे असं की वी आर व्हॉट वी ईट. आपण जे खातो तसंच बनतो. आपल्याला आश्चर्य वाटत असेल की आपण गहू खातो, केळ खातो, सफरचंद खातो, दूध पितो, पण त्या सगळ्याचं आपल्या शरीरामध्ये मसल बोन कन्व्हर्ट करायची शरीरामध्ये एक अभिनव शक्ती आहे. ह्याचं आपल्याला आश्चर्य खरं वाटायला पाहिजे. त्यामुळं जे आपण खातो त्याबाबत आपण सजग राहायला पाहिजे नक्कीच. कारण शेवटी त्याच्यातूनच आरोग्य बनतं. त्यामुळं त्याच्याबाबत आपण अत्यंत चूजी राहिलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा आहाराचा विषय येतो तेव्हा आजकाल सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सगळ्यांचा चिंतेचा विषय आहे तो म्हणजे वजन. त्याच्या अनुषंगाने येणारं फॅटी लिव्हर. आजकाल आपण 100 लोकांचे जर सोनोग्राफीचे रिपोर्ट केले तर भारतीय लोकांमध्ये 20 ते 30% लोकांमध्ये फॅटी लिव्हर हा आजार सापडतो. आपल्याला डॉक्टर सांगतात की हे सगळ्यांमध्ये येतच असतं, परंतु ही गोष्ट दुर्लक्षित केली तर फॅटी लिव्हर ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 करत आपल्याला कळत नाही की आपण लिव्हर फेल्युअरपर्यंत कसं जातो. कारण लिव्हर ही आपली शरीरातली सगळ्यात मोठा ऑर्गन आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 500 प्रकारच्या रासायनिक घटना आपल्या लिव्हरमध्ये होत असतात. सगळ्यात मोठी केमिकल फॅक्टरी आपल्या शरीरातली. आणि लिव्हरला पर्याय अजिबात नाही. आत्तापर्यंत कृत्रिम आपण हृदय बसू शकतो, पण कृत्रिम लिव्हर बनवणं हे मनुष्याच्या कपॅसिटीच्या बाहेर आहे. त्यामुळं आपल्या शरीरातला पहिला दरवाजा जो आहे, दिंडी दरवाजा म्हणतो ना आपण, की पहिला आक्रमण जे होत असतं ते थोपवणारं कोण आहे, तर आपलं लिव्हर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचे जे अत्याचार असतात हे आपलं लिव्हर सहन करत असतं. मग अगदी तंबाखू, दारू हे तर अगदी मोठे घटक झाले, पण ओव्हर इटिंग केलं ही साधी गोष्ट आहे की भुकेच्यापेक्षा उगीचच विनाकारण 4 गोष्टी खाल्ल्या तरी सगळा लोड हा आपल्या लिव्हरवर येत असतो. आणि हे अतिरिक्त झालेली जी सगळी चरबी आहे ती हळूहळू लिव्हरमध्ये साठायला लागते. लिव्हर असं चोंदल्यासारखं होतं. म्हणजे लिव्हरमध्ये सुद्धा आपण पंचमहाभूतं म्हणतो की आपल्या प्रत्येक अवयवांमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 महाभूतं असतात. त्या प्रत्येकाचं एक संतुलन असतं. पण जर आता आपण इथे समजा एक 25 लोक बसलेले आहेत, पण इथं जर समजा एकदम 500 लोक बसवले, 1000 लोक बसवले तर बसतील नाही असं नाही, पण हळूहळू प्रत्येकाला एकमेकाला त्याचा त्रास व्हायला लागेल. तर तसंच आपल्या लिव्हरच्या सेल्समध्ये जी आजूबाजूला पोकळी आहे त्या पोकळीमध्ये हळूहळू फॅट दाटून वाटून बसायला लागतं. हे जे फॅट साठलेलं आहे ते फॅट
म्हणजे कोलेस्ट्रॉलचा एक भाग असतो. त्या कोलेस्ट्रॉल नंतर क्रिस्टलाइज व्हायला लागतं. जशी एखादी साखर एका ठिकाणी ठेवली, आपण समजा मुरब्बा बनवला, तर ती साखर क्रिस्टलाइज होती. तशी त्या कोलेस्ट्रॉलला असे काटे तयार व्हायला लागतात, क्रिस्टल तयार होतात. त्या क्रिस्टल जे आहेत त्याला शेवटी बॉडी फॉरेन बॉडी समजते, म्हणजे ते क्रिस्टल हे शरीराला समजत नाहीत आणि त्याच्याविरुद्ध मग WBC सेल्स असतात रक्तातल्या, त्या तिथं जातात आणि त्यामुळे तिथं एक प्रकारचं युद्ध सुरू होतं आणि यातनं एक इन्फ्लमेशन तयार होतं आणि त्यामुळे लिव्हरच्या पेशींचं कार्यक्षमता ही हळूहळू कमी व्हायला लागते. मग आपले लिव्हरचे एन्झाईम्स असतात ते बिघडायला लागतात. शरीरामध्ये विनाकारण थकवा यायला लागतो. आपण खूप पौष्टिक खातो, बदाम खातो, अक्रोड खातो, सगळं करतो, परंतु शरीरामध्ये उत्साह राहत नाही. एक प्रकारचा थकवा, गळाटा हा शरीरामध्ये राहायला लागतो. पचन नीट होत नाही, उगीच जेवलं तरी पोट फुगायला लागतं आणि मग कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं. मग नंतर पित्ताचा खडा होतो, मग थायरॉईड होतं, मग हळूहळू ब्लड प्रेशर चोरपावलानी यायला लागतं, मग प्री डायबेटिक व्हायला लागतो. हा सगळा एक सिंड्रोम एक्स नावाचा आहे काय की हा सगळा भारतीय लोकांमध्ये दुर्दैवाने खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर याच्या मुळाशी हा आपला आहार आहे. तर पोटावरची चरबी हा एक फार महत्त्वाचा त्यामधला भाग आहे आणि मी सगळ्यांना सांगेन की फास्टिंग इन्शुलिन आपण अनेक रिपोर्ट करतो, परंतु फास्टिंग इन्शुलिन हा रिपोर्ट प्रत्येकाने करावा. कारण काय आहे की हा थोडा रिपोर्ट महागडा आहे, परंतु फास्टिंग इन्शुलिन म्हणजे जसं आपण फास्टिंग शुगर करतो तसं रात्री समजा आपण 9 वाजता 10 वाजता जेवण केलं तर एक 10-11 तासाचं फास्टिंग करून सकाळी आपण इन्शुलिनचा रिपोर्ट करून घ्यावा. तर तो रिपोर्ट हा जितका कमी असेल तर ती आपली आरोग्याला दिलेली एक पावती आहे, हे लक्षात ठेवा. जेव्हा आपण प्री डायबेटिक असतो तेव्हा आपल्याला वाटतं की मी डायबेटिक नाही आहे, पण प्री डायबेटिक माणूस हा रोग कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी डायबिटीसच्या पेक्षा डबल धोकादायक आहे. कारण शरीरात जितकं इन्शुलिन सुरुवातीला जास्त तयार व्हायला लागतं तेवढं हे इन्शुलिन अनेक आजारांना निमंत्रण देणार आहे. ते शरीरामध्ये विनाकारण पेशींची वाढ करणार आहे, विनाकारण सूज निर्माण करणार आहे. त्यामुळं आपण नेहमी म्हणतो की अरे त्याला डायबिटीस पण नव्हता, BP पण नव्हता, खातपीत व्यवस्थित होता, पण गुटगुटीत होता. पण ही जी गुटगुटीची संकल्पना आहे आपली ही अतिशय चुकीची आहे. ही प्री डायबेटिकमध्ये असलेले पेशंट हे डायबिटीसचा माणूस निदान सावध तरी राहतो की तो म्हणतो की मला पथ्य सांभाळायला पाहिजे. प्री डायबेटिक काय की तो म्हणतो अरे मला डायबिटीस नाही आहे, मला डॉक्टरनी गोड नको बंद करायला सांगितलं आहे, तळलेलं बंद नाही करायला, तो खात राहतो आणि एकदम तिथंच त्या व्यक्तीचा काहीतरी मोठा इन्सिडेंट तिच्या लाईफमध्ये होतो. त्यामुळं फास्टिंग इन्शुलिन हा लॅबमध्ये सुद्धा देताना रिपोर्ट 15 ते 25पर्यंत दिला जातो, परंतु तुमचं 10च्या खाली किंवा 6च्या जवळ किंवा नियर टू 0 जेवढं फास्टिंग इन्शुलिन तुमचं असेल. कारण इन्शुलिन हे जेव्हा आपण खातो तेव्हा तयार होणारं हार्मोन आहे. तेच जर तुमचं फास्टिंग असताना म्हणजे सकाळी तुम्ही आता रात्री 9ला खाल्लेलं आहे, आज सकाळी 9पर्यंत तुमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, तरीही तुमच्या रक्तामध्ये इन्शुलिन जर साठत असेल तर याचा अर्थ तुमचं शरीरातलं इन्शुलिन हे वापरलं जात नाही. त्याला इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणतात आणि ही भारतीय लोकांमधली एक महत्त्वाची किल्ली आहे की आपल्या लोकांमध्ये डायबिटीस का आहे तर आपलं फास्टिंग इन्शुलिन जास्त असतं. त्यामुळे पहिली गोष्ट करण्यासारखीची काय आहे ती म्हणजे सकाळचा चहा बंद करणं. ही एकमेव गोष्ट जर आपण केली तर आपल्याला ट्रिमेंडस त्याचे फायदे होतात. पण चहा घ्यायचा आहे तर तुम्ही जरूर घ्या, कारण चहामध्ये सुद्धा खूप फायदे आहेत. परंतु इंग्रजांनी आपल्याला एवढी मोठी देणगी दिली मी म्हणेन की चहा हे अत्यंत पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. त्याच्यामध्ये खूप नॅचरल स्टिरॉइड्स आहेत, इम्युनिटी बूस्ट करणारे खूप घटक आहेत, परंतु आपण त्याच्यामध्ये दूध घालतो, साखर घालतो आणि त्या सगळ्या गुणधर्मांचा सत्यानाश करतो. त्यामुळं चहा जर तुम्ही काळा प्यायला सुरुवात केली, ब्लॅक टी, ग्रीन टी, तर तुम्हाला फायदे नक्की होतील. कारण आपल्याला फ्रेश कशाने वाटत असतं, साखरेने नाही, दुधाने नाही, त्यातल्या कॅफिनमुळे वाटत असतं. तर ते कॅफिन तुम्हाला मिळणारच आहे, त्यामुळे तुम्हाला चहा घेतल्यावर फ्रेश वाटणारच आहे. पण आपल्याला ती किक पाहिजे असते ती फक्त साखरेची आहे. आपण लक्षात घ्या की तंबाखू आणि दारूपेक्षा जास्त डेंजर व्यसन आहे ते साखरेचं. तंबाखू दारूमुळं जितक्या प्रमाणामध्ये मेंदूत आनंदाचे हॉर्मोन्स तयार होतात त्याच्यापेक्षा 10 पट हॉर्मोन हे साखरेने होतात. परंतु साखरेचं व्यसन हे समाजामध्ये अतिशय सभ्य समजलं जातं. दारुड्या माणसाला आपण म्हणतो की अरे हा दारू पितो, तंबाखू पितो, पण त्याच्यापेक्षा जास्त हानी ही साखर खाल्ल्याने होते, हे लक्षात घ्या. ही साखर हे म्हणजे पॉयझन आहे, म्हणजे सिंथेटिक शुगर जी आहे ती जी कारखान्यात बनलेली शुगर आहे. त्यामुळं त्याच्यापासून आपण जर दूर राहिलं तर आपलं निम्मा कार्यक्रम तिथंच आपण यशस्वी होतो, ही लक्षात घ्या. आणि सगळे जे कार्बोहायड्रेट आहेत ते साखर आहेत. अनेक लोकांना वाटतं की मी गूळ बंद केली, साखर बंद केली तरी माझं वजन वाढतं, परंतु कार्बोहायड्रेट ही गोष्ट आहे, कार्बोहायड्रेट इक्वल टू साखर. म्हणजे आपण पोळी, भाकरी, भात सगळं जे खातो हे कार्बोहायड्रेटमध्ये येतं, त्यामुळे त्याचा पार्ट हा आपण आहारामध्ये कमी करायला पाहिजे.
आता तुम्ही म्हणाल की पूर्वी आमचे पूर्वज सगळे खात होते, त्यांना काही त्रास नव्हता. परंतु काल आम्ही गणेशकडे बसलो होतो तेव्हा आमची हीच चर्चा झाली की पूर्वीची जीवनशैली आणि आताची जीवनशैली याच्यामध्ये 180 डिग्रीचा फरक पडलेला आहे. पूर्वी स्त्रियांना विशेषतः प्रचंड कामं होती, जास्त प्रमाणामध्ये डिलिव्हरी होत होत्या, प्रेग्नन्सी होत होत्या. पाणी शेंदणं काय, झाडणं काय, पुसणं काय, कुटणं काय, मिक्सर काय, म्हणजे कुठल्याही गोष्टी त्यावेळेस नव्हत्या. त्यामुळं नकळत त्या लोकांना व्यायाम व्हायचा. त्यामुळे त्यांनी गोड खाल्लं, भात भरपूर खाल्ला, पोळी खाल्ली, व्यायाम नाही केला तरी त्यांना चालायचं. पण आता आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी वाहनं आहेत, सगळ्या गोष्टी बैठे जॉब व्हायला लागले. त्यामुळं आपल्याला व्यायाम करणं आणि त्याच्यापेक्षा जास्त आहारावर नियंत्रण ठेवणं फार महत्त्वाचं आहे. अनेक लोकांना वाटतं की मी व्यायाम केलं आणि माझं वजन कमी होईल. लक्षात घ्या सगळ्यांनी की व्यायाम हा वजन कमी करण्यामध्ये त्याचा रोल हा फक्त 10 ते 20% आहे. आपलं व्यायाम आणि वजन मेंटेन राहतं, कमी होऊ शकत नाही. तुम्हाला डाएटमध्ये जोपर्यंत आपण बदल करत नाही तोपर्यंत आपलं वजन कधीच कमी होणार नाही. कारण आपल्याला म्हणजे म्हणतात की आहाराचा भाग हा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आहारामध्ये तुम्ही कटोती केली तरच तुम्हाला फायदा होणार आहे. व्यायामाने हे फक्त तुमचं मेंटेन होतं. त्यामुळं अतिशय जाणीवपूर्वक तुमचं खाणं व्हायला पाहिजे. तर त्यामधलं पहिलं साखरेचा भाग मी तुम्हाला सांगितला. दुसरं कार्बोहायड्रेटविषयी आपण बोलत होतो की कार्बोहायड्रेट हे कसे म्हणजे शुगरच आहे. तर आपण काय करायचं की कार्बोहायड्रेट झिरो आपण करू शकत नाहीत, कारण ते आपले एनर्जीचे सोर्सेस आहेत. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आपण कार्बोहायड्रेटच्या खातो त्याच्यामध्ये आपण त्याचं पोषण मूल्य कसं वाढवेल हा विचार केला पाहिजे. समजा आपण पोहे घेतले तर नुसते पोहे खाण्यापेक्षा त्यात तुम्ही कांदा टाका, बटाटा टाका, कोथिंबीर टाका, वाटाणे टाका, गाजर टाका, बीट टाका. म्हणजे त्याच्यामध्ये फायबर असलेले पदार्थ जर आपण टाकले, तंतुमय पदार्थ, तर ते कार्बोहायड्रेटचं जे शोषण असतं शरीरामध्ये ते स्लो होतं. शुगर शरीरामध्ये किती स्लो वाढते याच्यावर शरीराचं आरोग्य अवलंबून असतं एकदम. कारण तुम्हाला मी एक सांगतो की आपल्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं आणि 5 लिटर रक्तामध्ये 5 ग्रॅम फक्त शुगर असते आपल्या रक्तामध्ये. 5 ग्रॅम म्हणजे किती अत्यल्प प्रमाणात असते. आणि आपण 1 चमचा चहामध्ये साखरेचा टाकतो, तो 12 ग्रॅम साखर असते. म्हणजे एका चमच्यानी आपण ब्लडची केमिस्ट्री खाडकन बदलून टाकतो. तर आपल्या शरीराला आतून किती एफर्ट्स करावं लागत असतील की ती साखर नॉर्मल करण्यासाठी. कारण शरीर जेव्हा आपलं रक्त जेव्हा गोड होतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढतं, आपली इम्युनिटी 1-2 तासासाठी डाऊन राहते. शरीरामध्ये मोठी घडामोड ही फक्त साखरेने होत असते. त्यामुळे शरीरामध्ये जेव्हा आपण फायबर्सच्या बरोबर कार्बोहायड्रेट खातो तेव्हा ती साखरेचं शोषण हे स्लो व्हायला लागतं आणि त्यामुळं स्पाईक येत नाहीत. म्हणजे आपल्याकडे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग म्हणून एक मशीन असतं, ते आता बार्शीत पण मिळेल. ते प्रत्येकाला कुणाला मिळालं तर तुम्ही कुतूहल म्हणून लावून बघा. ते इथं आता दंडावर लावतात आणि 24 तास त्याचा एक ग्राफ निघतो की तुमच्या शरीरामध्ये शुगरचे स्पाईक हे किती वेळा येत असतात. तर हे जे स्पाईक असतात हे शरीराला फार घातक असतात. त्यामुळं जे लो ग्लायसेमिक इंडेक्स ही एक कल्पना आहे की कुठलं अन्न खाल्ल्यानंतर शरीरामध्ये स्लो शुगर वाढते. उदाहरणार्थ पांढरा तांदूळ तुम्ही खाल्ला तर तुमची साखर खपकन शरीरामध्ये वाढते. तेच तुम्ही ब्राऊन राईस जर खाल्ला तर त्याचं जे टर्फल असतं, फायबरस असतात, त्याच्यामुळे साखरेचं शोषण हे शरीरामध्ये स्लो होतं आणि त्यामुळं शरीरामध्ये शुगर लवकर वाढत नाही. आणि जितके शुगर फास्ट वाढवणाऱ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला सॅटिस्फॅक्शन हे फार कमी वेळासाठी देतात. तुम्हाला लक्षात येत असेल, तुम्ही बेकरीचे पदार्थ खाल्ले, गोड पदार्थ खाल्ले, भात खाल्ला तर तो पटकन पचतो. पण ज्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असतात, फायबर्स असतात, त्याच्यामुळे पोटामध्ये फुलनेस येतो, पोट भरल्याची भावना होते. त्यामुळे वारंवार तुम्हाला वखवख होत नाही, भूक लागत नाही. तर ही गोष्ट आपण आहाराच्या मध्ये लक्षात ठेवावी की प्रत्येक वेळेस आपल्याला फायबर्स त्यामध्ये कसे ॲड करता येतील, सॅलड कसं ॲड करता येईल हे नेहमी आपण पाहायला पाहिजे. तर ही जी साखर असते, जेव्हा आपण साखरेचा कण जो असतो हा जर मायक्रोस्कोपमध्ये पाहिला तर त्याला असंख्य काटे आहेत असे. तर जेव्हा आपण ही साखर खातो त्याचे क्रिस्टल्स आपल्या रक्तामध्ये जातात तेव्हा आपल्या रक्ताच्या आतमध्ये एंडोथेलियम नावाचा एक पातळ असा थर असतो. तो म्हणजे आपल्या शरीरातला नॅशनल हायवे आहे. आपला हायवे जेवढा गुळगुळीत असेल तेवढं आपलं वाहन फास्ट जातं. तर हे आपले हायवे जे आहेत हे जे क्रिस्टल्स असतात, मायक्रो क्रिस्टल्स, हे आतमध्ये रक्तवाहिनीला आतमधून बारीक 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 इंजुरी करत जातात. कारण शेवटी हे त्याला काटेत, हे काटे रक्तवाहिनीच्या आतमध्ये इंजुरी करतात आणि जिथं इंजुरी होती तिथं पांढऱ्या पेशी येतात. त्यांना वाटतं की शरीरामध्ये जखम झाली आहे.
कारण ते शरीराचं सेन्सेशनच असतं आणि तिथं पांढऱ्या पेशी येतात. पांढऱ्या पेशी आले की तिथं हळूहळू फायब्रस टिश्यू तयार व्हायला लागतो, ॲथेरोस्क्लेरोसिस व्हायला लागतं. त्यामुळे साखर ही तुमचे रक्तवाहिन्या किंवा तुमचे जे हायवे आहेत हे सगळे तुंबवण्यामधला महत्त्वाचा भाग आहे, कोलेस्ट्रॉल आणि साखर. आणि ही सगळी साखर नंतर फॅटमध्ये रूपांतरित होत असते. आपल्याला वाटतं की आपण फॅटी खाल्लं तर आपलं कोलेस्ट्रॉल वाढेल. कार्बोहायड्रेट जरी आपण खाल्लं तरी एक्सेस कार्बोहायड्रेट हे सगळं चरबीमध्ये रूपांतर होतं, कारण शेवटी शरीरामध्ये हे एक्सेस एनर्जी स्टोअर करायचे मार्ग दुसरे कुठले नाही, ते फॅटमध्येच रूपांतर होतं. त्यामुळं तुम्ही फॅट जरी खाल्लं नाही, कार्बोहायड्रेट भरपूर खाल्ले तरी तुमचं वजन वाढत जातं. त्यामुळे साखरेसारखा शत्रू हा नंबर 1चा आहे, तो आपण बाजूला केला पाहिजे. तुम्ही म्हणाल की आता साखर काहीच नाही का, तर जी नैसर्गिक स्वरूपात असते ती फ्रक्टोजमधली साखर असते, फळांमधली, ती तुम्हाला चालते. त्यामुळे खजूर असेल, काळ्या मनुका असेल, अंजीर असतील, फळं असतील, ह्या तुम्ही सढळ हाताने खाऊ शकता. ते शरीरामध्ये त्याच्यामध्ये फायबर्स भरपूर आहेत, इतर पोषक मूल्य आहेत. ही जी बाकी साखर आहे ह्याला हॉलो कॅलरीज म्हणतात, म्हणजे पोकळ कॅलरीज. ह्या नुसत्या कॅलरीज देतात, शरीराला पोषण काही देत नाहीत. त्यामुळं फळं खाल्ली तर तुम्हाला त्यातनं विटॅमिन्स मिळतील, मिनरल्स मिळतील. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही खा, परंतु नुसती साखर. आणि काही लोकांचा समज आहे की गुळामध्ये नो डाऊट थोडा आयर्न आहे, थोडंसं इतर काही घटक आहेत, परंतु कॅलरी वाईज बघितलं तर ते बहीण भाऊच आहेत. त्यामुळे गूळ खाल्ला म्हणून तुम्हाला साखरेपासून होणारे तोटे होणार नाहीत असं अजिबात नाही आहे. साखर, गूळ, मध हे तिन्ही गोष्टी शरीरामध्ये ग्लुकोज तेवढ्याच प्रमाणामध्ये वाढवतात. तर सॅलड, प्रत्येकाने आपल्या आहाराची सुरुवात ही सॅलडनी करा. तुम्हाला जर भूक कमी करायची असेल तर पहिली एक प्लेट भरून जर सॅलड खाल्लं तर तुम्हाला आपोआप पोटामध्ये जडपणा वाटतो. पुढं एखादी अर्धी एक पोळी तुमची कमी आहारामध्ये जाते, भात कमी जातो. त्यामुळं सॅलड जर खाल्लं तर सॅलडवर सुद्धा प्रचंड संशोधन झाले. आजकाल डिमेन्शिया किंवा विस्मरणाचे आजार हे फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेत. तर कांदा आणि लसूण हे 2 गोष्टी आपल्या ज्या आहारातल्या अतिशय भारतीय महाराष्ट्रीयन लोकांमधल्या महत्त्वाच्या आहेत, ह्या जर तुम्ही नियमित आहारामध्ये ठेवल्या तर विस्मरणाचं परिणाम प्रचंड कमी होतं, डिमेन्शियाचं. कारण त्यातले काही रसायनं जी आहेत ते मेंदूमधले हानिकारक प्रोटीन आहेत ते काढून घेतात. त्यामुळे प्रत्येकाने कांदा, लसूण असेल, बीट असेल, बीट ह्या गोष्टीवर एक प्रचंड संशोधन झालेलं आहे की प्रत्येकाची व्यायाम करण्याची क्षमता आपण म्हणतो की वेगवेगळी, की सर आज न थकता एवढं व्यायाम करू शकतात, एखादा माणूस मॅरेथॉन पळू शकतो. तर याच्यामागे एक VO2 मॅक्स म्हणून एक कल्पना असते की तुम्ही घेतलेला ऑक्सिजन हा शरीरामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापर कोण करू शकतो, तर तो परफॉर्मन्स चांगला देऊ शकतो. तर एखाद्या खेळाडूला बिटाचा जर रस जर पाजला आणि त्याला जर धावायला सांगितलं, आणि एखादा असा एक प्रयोग झालेले की समजा 50 मुलांचा गट आहे, त्यांना नुसतं सांगितलं की तू एक 10 किलोमीटरची मॅरेथॉन पळ, आणि निम्म्या गटातल्या मुलांना बिटाचा एक ग्लास दिला प्यायला आणि त्यांना सांगितलं, तर ती मुलं नक्कीच 1-2 किलोमीटर अंतर जास्त पळतील आणि न थकता जातील. म्हणजे तुमच्या शरीरातली ऑक्सिजन वापरायची कपॅसिटी ही बीट वाढवत असतं. त्यामुळे बिटाचा वापरसुद्धा प्रत्येकाने आपला स्टॅमिना वाढण्यासाठी जरूर करावा आणि सॅलडचा वापर करावा. कॅरट ही गोष्ट की अँटीऑक्सिडंट, हां, ती एक गोष्ट आहे की ज्यांचं डायबिटीस आहे त्यांनी थोडा हात राखून बीट घ्यावं, कारण बीटामध्ये शुगर आहे, ही गोष्ट खरी आहे. गाजर ही गोष्ट तशीच चांगली आहे, त्याच्यामध्ये काही बीटा कॅरोटीन म्हणून अँटीऑक्सिडंट्स असतात. तर अँटीऑक्सिडंट्स ही एक संकल्पना अशी आहे की शरीरातले आपले ते स्वच्छता कर्मचारी आहेत असं लक्षात ठेवा. शरीरामध्ये जिथे जिथे फ्री रॅडिकल, म्हणजे आपण म्हणतो ना की लोखंड जे आहे ते जर तुम्ही बऱ्याच वेळ तसंच ठेवलं तर हळूहळू गंज चढायला लागतो. तर हा गंजसुद्धा आपल्या शरीरात पण चढत असतो, त्याला आपण फ्री रॅडिकल्स म्हणतो. तर हा शरीराबाहेर काढायचं काम हे अँटीऑक्सिडंट करत असतात. त्यामुळे ही फळं, सॅलड, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले हे आपल्या ऋषीमुनींनी किंवा जुन्या लोकांनी इतके युक्तिपूर्वक आपल्या आहारामध्ये त्याचा वापर केला आहे की भारतीय आहार हा जगामध्ये सर्वोत्तम समजला जातो. अँटी कॅन्सर नावाचं एक पुस्तक आहे, एक डॉक्टर आहेत, त्यांना कॅन्सर झालेला आहे, त्यांनी सगळ्या जगातल्या आहारांचा अभ्यास केला. तर भारतीय आहार हा जगामध्ये सर्वोत्तम आहे, पण आपल्याला मात्र भिकेचे डोहाळे लागले म्हणतो आपण तसे, त्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या पाश्चात्यांच्या गोष्टी घ्यायला लागलो. आणि त्यामुळं तेच लोक आपल्याला सुरुवातीला सांगतात की तूप खाणं चुकीचं होतं. डालडा त्याच लोकांनी आपल्याला इंट्रोड्यूस केला, डालडा चांगला असतो, डालडा चांगला असतो. आपल्या 2-4 पिढ्या त्याच्यामध्ये वाया गेल्या. अनेक लोकांना ट्रायग्लिसराईड वाढले, हार्ट अटॅकसारखे आजार भारतामध्ये, डायबिटीससारखे आजार वाढले. आता त्यांनी संशोधन केलं, डालडा वाईट असतो. आता तुपावरती पुन्हा तोंडसुख घ्यायला लागले. आता त्यांना कळलं की तुपामध्येही चांगले काही घटक आहेत. त्यामुळे आपली जी मूल्य आहेत ही आपल्या लोकांनी पिढ्यानपिढ्या
वर्षानुवर्ष वापरून ती तत्त्व बनवलेली आहेत. त्यामुळे आता त्याच्यावर जसं जसं संशोधन व्हायला लागलं तसं तसं लक्षात यायला लागलं की आपल्या ह्या सवयी होत्या ह्या खूप चांगल्या होत्या. तर फळांचा वापर हा सुद्धा करावा. मला एक सांगायचं की मल्टिपल टाइम्स खाणं हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. तो वजन कमी करण्यामधला एक महत्त्वाचा भाग असू शकतो. तर जितक्या जास्त वेळा आपण आहार घेतो तेवढा प्रत्येक वेळेस आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन पंप व्हायला लागतं. एक इन्शुलिनचं माप पडतं असं तुम्ही समजून घ्या. तुम्हाला वाटतं की मी सकाळी नाश्ता केला, दुपारी जेवण केलं, मग 5 वाजताही मला थोडी भूक लागली, मी एखादं फळ खाल्लं, थोडंसं काहीतरी चटपटीत खाल्लं, थोडंसं एखादं बिस्किट खाल्लं, तर एक बिस्किट खाणं हे सुद्धा तुम्हाला कॅलरी वाईज जरी नाही म्हटलं तरी त्यावेळेस जे इन्शुलिन शरीरामध्ये तुमच्या पडतं त्याच्यामुळं तुमच्या शरीरामध्ये चरबी साठवायची टेंडन्सी ही वाढायला लागते. त्यामुळं नंबर ऑफ टाईम्स जे आहे, पूर्वीचे लोक आपल्याकडे ब्रेकफास्टची संकल्पना नव्हती, आता ही पाश्चात्यांनी आपल्याकडे सुरू केली. ठीक आहे, आपण ती स्वीकारली, परंतु 3-3 वेळा, 4-4 वेळा, 5-5 वेळा खाणं, थोड्या थोड्या वेळाने जास्त खाणं ही रोगाला निमंत्रण देणारी गोष्ट आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या भुकेला ताण बसणार नाही तोपर्यंत आपल्या शरीरातले चरबीचे साठे वापरले जाणार नाही. तुम्ही विचार करा, शरीर हे चरबीकडं पाहिल कशाला? जो आपला ऊर्जेचा स्रोत आहे हा जर तुम्ही सारखा आहारातनं पुरवत राहिला की चल खा काहीतरी, मग शरीर त्यातनंच ऊर्जा तयार करतं. मग साठलेले जे आपले चरबीचे साठे आहेत हे जोपर्यंत शरीराला ताण बसणार नाही तोपर्यंत शरीराचं लक्ष हे त्या चरबीकडे जाणारच नाही. त्यामुळं रात्रीचं जेवण समजा 8, 8:30, 9ला झालं तर त्याच्यानंतर कमीत कमी 14 तासांचं फास्टिंग तुमचं व्हायला पाहिजे. हा एक अतिशय वजन कमी होण्यातला भाग महत्त्वाचा आहे. तुमचं रात्री 8ला जेवण झालं तर 10 खेरीज तुम्ही सकाळी काहीही कॅलरीवालं फूड नाही खायला पाहिजे. तुम्ही चहा 1-2 कप घ्या की जो ब्लॅक टी असेल, ज्याच्यामध्ये साखर नसेल, दूध नसेल, तुम्ही घ्या आणि 10ला तुम्ही नाश्ता करा. मग तुम्ही हळूहळू एम करा की सुरुवातीला 12 तासांचं फास्टिंग करा, मग 14 तासांचं करा, मग 16 तासांचं करा. हे जे फास्टिंग तुमचं जसं वाढत जातं तसं तसं शरीरातले चरबीचे साठे वापरायला लागतात आणि मग तुम्हाला दणदण वजन तुमच्या शरीरातलं हे कमी व्हायला लागतं. तर हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. बीन्स हा एक भाग फार महत्त्वाचा आहे. कडधान्य जे म्हणतात, तर कडधान्याला आपण म्हणतो ना की घर की मुर्गी दाल बराबर असं आपण म्हणतो. तर मुर्गीच्या पेक्षाही जास्त ताकद असणारे जर काय असेल तर व्हेजिटेरियन लोकांना ते म्हणजे कडधान्य आहेत. कडधान्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रोटीनचा सोर्स आहे. भारतीय आहारामध्ये प्रोटीनच्या बाबतीमध्ये एक थोडीशी उदासीनता आपल्याला दिसून येते. नॉनव्हेजच्या लोकांना, खाणाऱ्या लोकांना तो एक ॲडव्हान्टेज मिळतो की त्यांना भरपूर प्रोटीन मिळतात, त्यामुळे ते हट्टेकट्टे होतात आणि प्रोटीन शरीराला आवश्यक असतात. परंतु नॉन व्हेजिटेरियनचा मुद्दा आपण शेवटी घेऊया की नॉन व्हेजिटेरियन हे फायदा 20% देणार असेल तरी 80% हे नुकसान करणार आहे. मग आपल्याला प्रोटीन कुठून मिळवायचे व्हेजिटेरियन सोर्समधनं? तर आपल्याला बीन्स किंवा कडधान्याशिवाय मार्ग नाही आहे. आपण जर प्रोटीन कमी खायला लागलो, कारण प्रोटीन हे शरीराचे हॉर्मोन्स बनवतात आणि आपल्या हॉर्मोन्सवर आपलं सगळं जीवन अवलंबून आहे. म्हणजे आपली इम्युन सिस्टीम आहे ही सगळी हॉर्मोन्सच्या अंडर येते. रोगप्रतिकारशक्ती, तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन कमी व्हायला लागले तर तुमचे स्नायू वीक व्हायला लागतात. स्नायू वीक व्हायला लागले तर तुमचे हाडं आणि जॉईंट वीक व्हायला लागतात. त्यामुळे आपल्याला वाटतं की मी अरे हाडाचं कॅल्शियम खातो, विटॅमिन डी खातो, परंतु मला हाडांची किंवा सांधेदुखी का व्हायला लागली? तर हाडांच्या आधीच जो धातू येतो तो म्हणजे मांसधातू. मांसधातूची ताकद वाढली तर आपले जॉईंट्स राहतात, कारण ह्या जॉईंट्सला, ह्या स्पाईनला धरून कोण ठेवतं? तर आपले मसल ठेवत असतात. त्यामुळे मसलची ताकद वाढवायची असेल तर व्यायाम आणि प्रोटीनचा आहार याला पर्याय नाही आहे. नाहीतर नुसतं हाडांचं टॉनिक घेऊन काही उपयोग होणार नाही. आपले स्नायू आधी स्ट्रॉंग केले पाहिजेत. तर त्यासाठी आपल्याला कडधान्याचा वापर भरपूर आहारामध्ये केला पाहिजे. त्यामुळे ही जी सगळी छोले असतील, राजमा असेल, चवळी असेल, मटकी असेल, मूग आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आहारामध्ये 1 वाटी रोज यायलाच पाहिजे. नुसतं उगीच फुळकवणी ती आमटी खाल्ली, त्याच्यामध्ये 1-2 वाटी तुरीची डाळ, मुगाची डाळ गेली तर ती आपल्या शरीराला अजिबात पुरेशी नाही आहे. 1 वाटीभर तुम्ही कडधान्य खायची सवय करा. म्हणजे 1 फळभाजी, 1 कडधान्य, एखादी पालेभाजी, असं तुमचं म्हणजे ताट हे सजलेलं पाहिजे वेगवेगळ्या गोष्टींनी. कारण आपल्याला वाटतं की अनेक जण म्हणतात की अरे आम्ही किती आहारावर खर्च करायचा. तर एक लक्षात घ्या, शरीरामध्ये किंवा आपल्या फॅमिलीमध्ये गंभीर आजाराचा जर एक पेशंट आला तर आपलं सगळं सेव्हिंग खलास होऊ शकतं. असे हे गंभीर आजार आहेत. कारण सध्या मोठ्या आजारावर होणारा जो खर्च आहे हा हॉस्पिटल्समध्ये आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊ शकतो. त्यामुळं काय म्हणतात ना की प्रोफिलॅक्सिस इज बेटर दॅन क्युअर.
म्हणजे आजार होऊ नये यासाठी तुम्ही 4 पैसे आज खर्च केले तर तुम्हाला निरामय 100 आयुष्य मिळू शकतं. निरामय या शब्दाला डबल अंडरलाईन आहे. आजकाल माणसं 70-80 कणत कुथत जगतात, परंतु त्याला क्वालिटी ऑफ लाईफ नसतं. त्यामुळे तुम्हाला जर निरामय आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला तुमचं खाणं सुधारावं लागेल, त्यातले छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. तर त्यामुळे बीन्स ह्या गोष्टी आपण बोलतो, त्यामुळे प्रत्येकाने खाण्यामध्ये कडधान्याचा वापर हा आजपासून सुरू करा. तुम्हाला त्याचे फायदे प्रचंड मोठ्या प्रमाणावर दिसतील. तर अनेक प्रकारचे कॅन्सर जे आहेत हे टाळण्याचे जे घटक, त्यामध्ये फायटेट्स नावाचा एक घटक असतो. तर म्हणजे म्हणतात ना की आपला आहार हा असा बनला पाहिजे की तो औषधासारखा त्यांनी काम केलं पाहिजे. म्हणजे औषधं ही सगळी सेकंडरी आहेत, तुमचा आहार हाच पहिला महत्त्वाचा आहे. तुम्ही जर तो व्यवस्थित लक्षपूर्वक जर केला तर तुम्हाला आजारच कुठले होणार नाहीत. त्यामुळं बीन्सचा वापर तुम्ही आहारामध्ये 1 बाऊल भरून प्रत्येकाने केला पाहिजे. पुढचा एक घटक आहे आजकाल संशोधनाचा, तो म्हणजे बेरीज. आपण महाबळेश्वरला गेल्यावर कधीतरी स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी, वेगवेगळ्या प्रकारच्या ब्ल्यूबेरीज ह्या पाहतो. तर ह्याच्यावरती खूप प्रचंड संशोधन झालेलं आहे आणि हे एक सुपर फूड म्हणून आता हळूहळू यायला लागले. तर त्या भागामध्ये निसर्गाने आणि देवानी युक्तिपूर्वक काही गोष्टी निर्माण केल्या असतात. तर आपल्या भागामध्ये जेव्हा सीझनल आपल्याकडे जांभळं असतात किंवा काळी मैना असते, धामणं असतात, आपण ह्या किरकोळ गोष्टी समजतो, पण ह्या सुपर फूड आहेत हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये असे काही घटक आहेत की जे तुमच्या शरीरामधले सगळा कचरा जो असतो, अतिरिक्त चरबी असते, सूज निर्माण करणारे घटक असतात, हे सगळे झाडून टाकण्याचं काम करत असतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा सीझनल तुम्हाला ही फळं खायला मिळतात ही तुम्ही खा. आणि जेव्हा उपलब्ध नसतील तेव्हा फ्रीज या गोष्टीचा सुद्धा वेगळ्या पद्धतीने आपण विचार करायला हरकत नाही की ह्या गोष्टी तुम्ही स्टोअर करून ठेवल्या फ्रीजमध्ये, वर्षभर जरी वापरल्या तरी काही हरकत नाही. त्या फ्रीजमुळे मध्ये त्याची पोषण मूल्य ही टिकून राहतात. त्यामुळे त्या वस्तू तुम्ही जरूर वापरायला हरकत नाही आहे. तर ह्या बीन्सचा वापर. आता आणखीन एक हे म्हणतो आपण, आता काय कशाचं बोलतो आपण की बेरीज. तर बेरीज, आता इंडियन गूजबेरी म्हणजे काय, आवळा. तर आवळा हा सुद्धा असाच एक भाग आहे की ज्याला आपण काहीही त्याची महती समजली नाही. आपल्याकडे आवळा येतो पण दुर्दैवाने त्याला कोणी मुलं, घरातले लोक कोणी हात पण लावत नाही. तर ज्यांच्याकडं आवळ्याचा सीझन होतं, प्रत्येकाने त्याचा रस काढून ठेवा आणि रोज एक पाव कप रस थोडा कोमट पाण्यामध्ये मिसळून घ्यायला सुरुवात करा. ती एक प्रचंड मोठी ढाल आहे आपल्या रोगप्रतिकारशक्तीची. तुम्ही अनुभव घेऊन बघा की तुम्ही जर आवळ्याचा रस हा नियमित घेत राहिला तर आवळ्यामध्ये 3 आवळ्यामध्ये 20 ऑरेंजमध्ये जेवढं व्हिटॅमिन सी आहे तेवढं 3 आवळ्यामध्ये फक्त आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की 3 आवळ्याचा रस आपण काढला तर 3-4 चमचे एवढा किंवा पाव कपचा रस निघणार नाही. पण 20 ऑरेंजेस आपण खातो, आपल्याला ते काय एवढं महाग फळ आणलं की वाटतं की त्यामध्ये महाग आणलं की त्याच्यामध्ये भरपूर पोषण मूल्य आलं असेल, पण त्या आवळ्याला आपण किंमत देत नाही. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आवळा हा सुद्धा एक सुपर फूड आहे, त्याचा तुम्ही वापर आपल्या आहारामध्ये सुरू करा. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे सीड्स, वेगवेगळ्या बिया. तर एक लक्षात घ्या तुम्ही की एवढीशी बी असते, त्या बीपासून एवढा महावृक्ष तयार होतो. तर त्या बीमध्ये निसर्गाने ठासून जी जीन्स आणि जी तत्त्व भरलेली असतात त्या एका बीपासून एवढा मोठा महावृक्ष होतो. त्यामुळे त्या बीमध्ये ही सगळी जीवनाची जी ताकद असते, जी सगळी तत्त्व असतात ती तेवढ्याशा बीमध्ये ठासून भरलेली असतात. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही आज एखादा जेव्हा शेंगदाणा खात असता तेव्हा त्या शेंगदाण्याच्या पूर्ण झाडाची जी गुणधर्म असतात ते तुमच्या पोटात जातात. सूर्यफुलाची तुम्ही बी खात असता, तीळ जेव्हा खात असता, फ्लॅक्सीड जेव्हा खात असता, तेव्हा त्या पूर्ण झाडाचे, आणि तुम्ही लक्षात घ्या तिळाचं झाड किंवा जवसाचं झाड हे किती चिवट आहे. जे शेती करतात त्यांना माहिती की बांधाला ते लावतात, त्याच्यावरती किडी कुठल्या येऊ शकत आहेत, अत्यंत चिवट ती प्रजाती असते. तर तुम्ही हे जेव्हा आहारात घ्यायला लागता तेव्हा त्या झाडाचे पूर्ण गुणधर्म तुम्ही जणू त्या सीडच्या रूपाने पोटात घेत असता. त्यामुळं फॅट हे शब्द बदनाम जरी झालेले असतील तरी बॅड फॅटच्या बरोबर गुड फॅट्स पण असतात. जसं आपण म्हणतो नारळाचं तेल आहे किंवा आपलं साजूक तूप आहे, हे गुड फॅट्स आहेत. तसेच हे ड्रायफ्रूट्स आहेत आणि तसेच ह्या सीड्स आहेत. या सीड्ससुद्धा अत्यंत गुड फॅट्स आहेत आणि शरीराला आयुर्वेद तर म्हणतो की स्नेहमयोही शरीरम, आपलं शरीर हे स्नेहाने म्हणजे फॅटनी भरलेलं आहे. कारण फॅट जर तुम्ही शरीरातले 0 केले तर तुम्ही एक्सेस फॅट खाण्यापेक्षा 0 फॅट केल्याने तुम्ही लवकर मराल. म्हणजे इतकं शरीराला फॅट हे गरजेचं असतं, परंतु ते वाईजली आपण निवडलं पाहिजे की जे फॅट हे प्रोसेस केलेले नसतं ते फॅट आपल्या शरीराला उपयुक्त असतं. त्यामुळं
तेल बियांमधलं जे निघालेलं तेल आहे, म्हणून आपण लाकडी घाण्याचं तेल का चांगलं म्हणतो, कारण जेव्हा रिफाईंड प्रोसेस आपण करतो, तुम्ही जर कधी कारखाना बघितला तर तुम्ही कधी रिफाईंड तेल कधी खाणार नाही. म्हणजे जे तुम्हाला असं चकचकीत दिसतं, अक्षय कुमार त्याची जाहिरात करतो आणि आपल्याला वाटतं की ते तेल महागडं तेल, म्हणजे आता त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे, त्याच्यावर हृदयाचं चित्र दाखवलेलं असतं. परंतु रिफाईंड ही प्रक्रिया ही इतकी हे आहे की त्या तेलांमधला एक थेंब काढण्यासाठी त्यामध्ये विविध प्रकारचे केमिकल्स टाकले जातात आणि ते सगळं ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. ते तेल 100 डिग्रीपर्यंत उकळलं जातं, पुन्हा थंड केलं जातं, फिल्टर केलं जातं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यातले जे चांगले घटक असतात ते सगळे निघून जातात आणि आपल्याला फक्त तेल जे दिसणारं सुंदर दिसणारं तेल आहे तेवढंच फक्त राहतं. त्यातला जो गढूळपणा असतो हा आपल्याला आवश्यक असतो आणि तेच निघून जातं. त्यामुळे तेल हे प्रत्येकाने हे लाकडी घाण्याचं तेल जे आहे हे वापरायचा जरूर प्रयत्न करावा. 4 पैसे आपल्याला नक्की द्यावे लागतील, परंतु आपल्याला खाताना त्याचं समाधान लाभेल आणि त्यातनं आपल्याला कुठले आजार होणार नाही. त्यामुळं सीड्सचा वापर हा सगळ्यांना आणि प्रत्येकाने 2 ते 3 चमचे आपल्या डायनिंग टेबलवरती ते पाहिजेच. जेव्हा आपण कोशिंबीर करतो, सॅलड घेतो, तेव्हा त्याच्यावरती तुम्ही थोडी मिरपूड टाका, दालचिनीची पूड टाका, लवंगची पूड टाका आणि थोडे 2 ते 3 चमचे सीड्स टाका. हे तुमचं उत्तम प्रकारचं सॅलड जे आहे ते तुम्ही आधी खा. त्यामुळं पोट तुमचं निम्मच तिथं भरतं, पुढचे कार्बोहायड्रेट शरीरामध्ये कमी जातात आणि ही पोषण मूल्य शरीरामध्ये गेल्यामुळे तुम्हाला वेगळेच फायदे सगळे व्हायला लागतात. स्पायसेस हा पुढचा भाग आहे. आता आपण एक एक पुढे जातो आहे. आपण बीन्स पाहिले, कडधान्य पाहिले, कार्बोहायड्रेट पाहिले. आता मसाले ही भारतीय लोकांनी जगाला दिलेली देणगी आहे. परदेशामध्ये कॅन्सरचं प्रमाण इतकं जास्त का आहे, त्या अँटी कॅन्सर पुस्तकामध्ये त्यांनी दिलं आहे की भारतीय लोक जी मसाल्यांचा वापर करतात हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा. आपल्या आहारामधली एकमेव हळद ही गोष्ट जी आहे ती आपल्याला डझनावारी कॅन्सरपासून प्रोटेक्शन देत असते. ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही की आपण आहारामध्ये हळद वापरतो, ही अतिशय महत्त्वाचं आहे. हळदीमध्ये म्हणजे तुम्ही जर त्याचं ॲनालिसिस पाहिलं तर 100हून अधिक त्याच्यामधले युजफुल त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत. पण काय आहे ना की आपला कॉन्शियस असं झालेलं आहे की आपल्याला भारतीय गोष्टी म्हटलं की आपल्याला संशय यायला लागतो आणि रिसर्च पेपर म्हटलं की आपल्याला त्याच्यावरती विश्वास बसायला लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू परदेशी लोक आपल्याला शिकतायत, मग आपला त्याच्यावरती विश्वास वाटायला लागतो. तर हळद आणि जिरे ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ह्या ब्लड थिनर आहेत. म्हणजे ॲस्पिरिन जेवढं काम करणार नाही त्याच्यापेक्षा पटीने काम ही हळद आपल्याला करत असते. त्यामुळे चिमूटभर हळद आपण जर आहारामध्ये एक्स्ट्रा जर आपण खाल्ली आणि हळदीमध्ये थोडी मिरपूड टाकावी. हळदीमुळे कुर्कुमिन नावाचा जो घटक असतो त्याचं शोषण हे मिरपूडमुळे चांगलं होतं. त्यामुळे 1-2 चिमूट हळद आणि त्याच्यामध्ये 1 चिमूटभर मिरपूड जर टाकली तर ते कुर्कुमिनचं ॲब्सॉर्प्शन शरीरामध्ये प्रचंड होतं. तर तुम्हाला ॲस्पिरिनची खरोखरी घ्यायची गरज लागत नाही. उलट ॲस्पिरिन जे लोक घेतात त्यांनी हळद घेऊ नये, कारण त्यांचं रक्त अतिशय जास्त अजून पातळ होऊन रक्तस्रावाचे धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हळद ही अतिशय पॉवरफुल नॅचरल ब्लड थिनर आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही की आपण सॅफ्रन जे खातो, मिठाईमध्ये जे असली केशर वापरतो, त्या केशरामध्ये सुद्धा ट्रिमेंडस फायदे आहेत. बुद्धी, स्मरणशक्ती, ब्लड प्रेशर कमी करणं यासारखे फायदे होतात. जवस ही गोष्ट ही अतिशय महत्त्वाची. प्रत्येकाच्या टेबलावरती जवसाची चटणी ही असलीच पाहिजे. फक्त जवस हे जास्त भाजायचे नसतात. भाजले तर त्यातली जी तत्त्वं आहेत ओमेगा 3 हे त्यातलं अतिशय स्ट्रॉंग एक फॅटी ॲसिड आहे की ते हृदयाला प्रोटेक्टिव्ह असतं. तुम्हाला कुठल्याही कॉडलिव्हरच्या गोळ्या घ्यायची गरज नाही. तर तुम्ही ते आहारामध्ये जर ठेवलं तर तुमचं रक्त पातळ राहतं आणि त्याच्यामध्ये तुमचं 10 ते 20 एवढ्या काउंटनी कोलेस्ट्रॉल कमी होतं, ब्लड प्रेशर कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोस्टेट हा एक पुरुषांना 50-60 नंतर त्रास देणारा एक आजार आहे. अनेक वेळा 20-30% लोकांना हा प्रोस्टेटचा कॅन्सर होतो. तर हा एक अतिशय गंभीर आणि अतिशय डेडली कॅन्सर आहे. याच्यामध्ये डेथ रेट खूप जास्त आहे. तर प्रत्येक पुरुषाने तर मला असं सांगणं आहे की प्रत्येकाने 2 ते 3 चमचे जवसाची चटणी किंवा जवसाची पूड ही आहारात ठेवा. तुम्हाला अनेक कॅन्सरपासून बसल्या प्रोटेक्शन मिळेल. ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपण पुढची गोष्ट पाहूया, पेय. वेगवेगळ्या प्रकारची पेय आपण घेत असतो. मग सरबत असतील, चहा कॉफी असतील. तर त्यामध्ये ग्रीन टी हे एक अतिशय वरदान आहे. मग असे आपण सांगितलं की चहाचे सुद्धा वेगवेगळे ग्रेडिंग असतात. आपण चहाच्या कारखान्यात आपल्या गेल्यावर आपल्याला कळतं की आपण जो रेग्युलर चहा पितो ही चहाची भुकटी किंवा पावडर ही खूप प्रक्रियायुक्त असते. त्यामुळे तो चहा खूप स्वस्त असतो. म्हणजे चहाचे रेट्स हे ओरिजिनल हे खूप जास्त आहेत. मूळ जो चहा आहे 10-10 हजार रुपयेपासून किलोचे रेट आहेत. तर चहामध्ये अनेक चांगले घटक आहेत. तर ग्रीन टीवरती एक संशोधन झालेलं तुम्हाला सांगतो
की ग्रीन टी जर रोज तुम्ही 2 कप जर पिला तर एवढ्या एका गोष्टीमुळं तुमचं ॲथेरोस्क्लेरोसिस जे आहे हे कमी व्हायला लागतं आणि तुमचं एंडोथेलियम जे आहे हे दुरुस्त व्हायला लागतं. तर मगाशी मी तुम्हाला एंडोथेलियमचे फायदे सांगितले की एंडोथेलियम ही बैठक आहे जिथून आपल्या हार्ट डिसीजची सुरुवात होते. जे ॲथेरोस्क्लेरोसिस एंडोथेलियम बिघडणं हे मुलांमध्ये 5व्या-10व्या वर्षीपासून सुरू होतं. आपल्याला वाटतं की लहान मुलगा आहे, लेकरू खातं आहे. आयांची एक म्हणणं असतं की मुलंच आहे, वाढतं वय आहे, त्यामुळे मुलांना काही पण खायला देणं, सटरफटर खायला देणं. तर ही गोष्ट लक्षात घ्या की आपलं हे जे वेडं प्रेम आहे हे लहान मुलांना तेव्हापासून त्यांच्या रक्तवाहिन्या बिघडवायला कारणीभूत होत असतं. त्यामुळं आजकाल तिशीमध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये दवाखान्यामध्ये एक BCom फर्स्ट इयरला असलेली मुलगी एक हार्ट अटॅकने एक्सपायर झाली मागच्या महिन्यामध्ये. म्हणजे इतका त्यांना धक्का बसला. दीनानाथ मंगेशकरमध्ये गेले हॉस्पिटलमध्ये, त्यांनी म्हणजे टाहो फोडला की अहो ही BComची मुलगी, फर्स्ट इयरची मुलगी, काय 17-18 वय असेल, 19-20 वय असेल, ही गेली कशी मुलगी. तर त्यांनी सांगितलं अहो हे नवल करायचे दिवस राहिलेले नाही आहेत. आता अकाली जे मृत्यू होता त्याच्यामध्ये पूर्वी हार्ट अटॅकचं वय हे 50-60 नंतर होतं. दुर्दैवाने आजकाल 30-40 या गटातली मुलं ही 50% आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं मुलांच्या आहाराबाबतीत पालकांनी अतिशय सावध राहायची गरज आहे, नाहीतर फार मोठा उलथापालथ ही आपल्या कुटुंबामध्ये होऊ शकते. त्यामुळं खाण्याच्या बाबतीमध्ये अतिशय आपण सावध राहिलं पाहिजे आणि हे बदल आपण करायला पाहिजेत. तर ग्रीन टीचं मी सांगत होतो, हा ग्रीन टी हे तुमचे जे हायवे आहेत हे सगळे दुरुस्त करणारे आहेत. तर त्यामुळं या गोष्टी सगळ्या आपण बदलूया. आता सगळ्यात पुढचं येतं आहार झाला, विहाराच्या बाबतीमध्ये जे आहे ते म्हणजे एक्सरसाइज. तर एक्सरसाइज याच्यामध्ये सर आपली काळजी घेत आहेत, आपण नियमित येतो, तर आपण हे खरंच भाग्यवान लोक आहोत की आपण आपल्या तब्येतीला महत्त्व देतो. ही लक्षात घ्या गोष्ट. परंतु व्यायामाच्या बाबतीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या की एकच प्रकारचा व्यायाम करून हा आपल्याला पुरेसा होत नाही. आपल्याला अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात की अरे हा माणूस छान योगासन करत होता, त्यालाही कॅन्सर झाला, त्यालाही ब्लड प्रेशर झाला. तर आजकालच्या जीवनशैलीमध्ये, बैठ्या जीवनशैलीमध्ये आपल्याला 3 प्रकारचे व्यायाम हे करावे लागतात. हे सगळ्यांनी लक्षात घ्या की ज्याच्यामध्ये कार्डिओ एक्सरसाइज पहिले असतात. कारण काय झालं आहे, आपली पळापळ कमी झाली. म्हणजे आपण धावत नाही, पळत नाही, फास्ट चालत नाही. आपल्याला कुठं काही कुठल्या गोष्टी करण्यासाठी आपल्या मागं कुणी एखादा शिकारी कुत्रा लागत नाही. पूर्वीच्या लोकांना कसं जंगलात राहत होते, शेतात राहत होते, त्यांची धावपळ होती, त्यांचा हा व्यायाम आपोआप व्हायचा. परंतु हृदयाचे ठोके, श्वासाची गती ज्यांनी वाढती त्याला कार्डिओ एक्सरसाइज म्हणतात. तर ते तुमचे आठवड्यामध्ये 3-4 दिवस व्हायला पाहिजेत किंवा तुमच्या व्यायामाच्या शेड्यूलमध्ये तुम्ही ती गोष्ट बसवायला पाहिजे. कारण कार्डिओ एक्सरसाइजचे फायदे हे असंख्य आहेत आणि शरीरातल्या प्रत्येक सिस्टीमला आहेत. प्रामुख्याने तुमचे लंग्स, हार्ट, ब्रेन या सगळ्या गोष्टींना त्याचे फायदे आहेत. हाडांना पण त्याचा फायदा आहे. जेव्हा आपण ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा कॅल्शियम जे आहे हे कॅल्शियम तुमचं हाडामध्ये जातं. जर तुम्ही कितीही पौष्टिक कॅल्शियमच्या गोष्टी खाल्ल्या, कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या, पण तुम्ही व्यायाम नाही जर केला तर ते कॅल्शियम हाडामध्ये शिरत नाही. तुमचं सिरम कॅल्शियम तपासलं तर भरपूर येतं, पण तुमचं हाडाचं जर स्कॅन केलं तर तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस येतो, म्हणजे तुमची हाडं ठिसूळ दिसतात. त्यामुळं कार्डिओ एक्सरसाइज गरजेचे आहेत. दुसरे व्यायाम आहेत ते म्हणजे शक्ती वाढवणारे. कारण हळूहळू भारतीय लोकांमध्ये मसल ही गोष्ट हळूहळू कमी व्हायला लागते. आपल्याला लक्षात येत असेल की 50ला आपण आलो, 55-60ला यायला लागतो की आपला बांधा हा असा व्हायला लागतो. आपली जी बांधा असतो भरभक्कम तो कमी व्हायला लागतो, स्नायू कमी व्हायला लागतात, दंड खाली जायला लागतात. याचा जो फुगवटा असतो, मसल मास असतं ते कमी व्हायला लागतात. मांड्या अशा शुष्क झाल्यासारख्या व्हायला लागतात. पोटाचा घेर वाढायला लागतो, म्हणजे फॅट वाढायला लागतं, पण चरबी म्हणजे शरीरामधले मसल कमी व्हायला लागतात. तर एक लक्षात घ्या, मसल हे पॉवर हाऊस आहे. म्हणजे जेव्हा आपण शांत बसलेलो असतो तेव्हासुद्धा शरीरामधलं मेटाबॉलिझम जे कोण करत असतं तर मसल करत असतात. त्यामुळं रेस्टिंग मेटाबॉलिझम चांगला राहण्यासाठी, ग्लुकोज वापरलं जाण्यासाठी मसल तुमचे चांगले राहतात. जेव्हा तुम्ही काम करत असता बसून तेव्हासुद्धा तुमच्या मसल ह्या ग्लुकोज खेचून घेतात. जर तुमच्या मसल जर स्ट्रॉंग नसतील तर रक्तामध्ये साखर ही पडून राहते तशीच. त्यामुळे तुमची शुगर ही गोळ्यांनी कमी येत नाही. 1 गोळी, 2 गोळी, 3 गोळी करता हळूहळू तुम्ही इन्शुलिनपर्यंत डायबिटीसचा माणूस जातो. त्यामुळे प्रत्येकाने घरामध्ये डंबेल्सचे व्यायाम, जिमचे व्यायाम, परंतु जिमच्या व्यायामामध्ये धोके असतात की अनेक इंजुरी होऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह मोडमध्ये न जाता एक
फिटनेस राहावा म्हणून प्रत्येकाने सर तुम्ही पण ही गोष्ट लक्षात घ्या की स्नायूंच्या दृष्टीने व्यायाम आपण करतोच. आपण हे सगळे व्यायाम करतो हे अँटी ग्रॅव्हिटी करतो. ग्रॅव्हिटीचं किंवा आपल्या शरीराचं वजन आपण हे स्नायूंसाठी वापरतो. योगासनामध्ये स्नायूंची काळजी घेतली जाते, परंतु आणखीनही काळजी वेगळी एक्स्ट्रा घ्यायला हरकत नाही. आणि पुढचा भाग आहे तो म्हणजे योग. तर योग म्हणजे फक्त योगासनं नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. योग म्हणजे आपल्याला फक्त नेहमी शीर्षासन करणारा पद्मासनातला माणूस इथपर्यंत योगासनं वाटतं. स्ट्रेचेस हा गोष्ट शरीराला अत्यंत महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक स्ट्रेच आपण जेव्हा देत असतो सांध्याला तेव्हा मेंदूला एक मेसेज जात असतो आणि मेंदू समजत असतो की त्यामुळे प्रत्येक जॉईंटची जी रेंज आहे ती आपली वाढते. योगासन करणाऱ्या माणसाची तुम्ही आता या आसनामध्ये बसलेला आहात तर ही मेंदूला सूचना जाते की माझा सांधा हा इतका ताणला जाऊ शकतो आणि त्यामुळे योगासनं करणाऱ्या माणसाला इंजुरी व्हायची शक्यता ही खूप खूप कमी राहते, कारण त्याची जॉईंटची रेंज वाढते, जॉईंटची ताकद वाढते. त्यामुळे योगासनांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु योग ही गोष्ट ही केवळ योगासनापुरती मर्यादित राहायला नाही पाहिजे, कारण त्यातून पुढं आपल्याला अष्टांग योग आहे. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या की पतंजलीनी फक्त उत्तम बॅलन्स साधावा, योगासनात तुम्ही किती वेळ राहता, तुम्ही पारितोषिक किती मिळता हा त्यांचा हेतू नव्हता. तर यम नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याची एक एक पायरी आपण चढून जायचा प्रयत्न करावा. आणि आपल्या मेंदूमध्ये 2 सिस्टीम असतात, एक सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, दुसरी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. सिम्पॅथेटिक जी असते ती आपल्या जीवनाच्या अस्तित्वासाठी गरजेची असते, म्हणजे आपलं जे काही दिवसभराची काम आहे, विचार करणं जे आहे, काही प्लॅनिंग करणं आहे, श्वास आहे, हृदयाचे ठोके आहेत, हे सगळ्या गोष्टी सिम्पॅथेटिकनी होतात. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे ही आपल्या व्हेगस नर्वच्या कंट्रोलमध्ये येत असते. तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममुळे जीवनामध्ये शांतता, समाधान, संथ श्वसन, हृदयाचे ठोके कमी वाटणे किंवा काही कारण नसताना आनंदी राहणे. काही लोकांकडे बघितलं आता वेदपाठक सरांकडे बघा की कधी बघितलं तरी त्यांचा एक विशिष्ट प्रकारचं संतुलन हे कायम टिकून असतं, की त्यांना काहीतरी गोष्ट दिली तर ते खुश होतील, काहीतरी काढून घेतली तर लगेच नाराज होतील असं नाही. योगी माणसाचं हे एक लक्षण आहे की त्याचा आनंद हा कुठल्या बाह्य गोष्टीवर डिपेंड नसतो, त्याला एक आतूनच एक ब्लिस ज्याला म्हणता येईल तो आनंद निर्माण होतो. हा आपला परावलंबित्व म्हणजे कुठल्याही गोष्टीवर आपल्याला नेहमी नाहीतर चुळबुळ होत असते की अरे चल हे काहीतरी सिनेमा पाहू, हे रील पाहू, ह्या ट्रिपला जाऊ, ह्याला कॉल करू, हे खाऊ, तरच आपण आनंदी होतो. म्हणजे प्रत्येक वेळेस आपला आनंद हा बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून असतो. तर योग करणारा माणूस तुम्ही वर्षानुवर्ष जर योगामध्ये असाल आणि असा जर तुमचा आनंद हा बाह्य गोष्टीवर अवलंबून असेल तर तुम्ही खरे योगी नाही. आणि ही गोष्ट हळूहळू प्राणायामाने, मेडिटेशननी, ध्यानाने व्हायला लागते. आणि आपल्याला हेच महत्त्वाचं आहे की मनुष्याचं शेवटी ध्येय काय आहे, ही गोष्ट आपण जर सूक्ष्मपणे पाहिली तर प्रत्येकाला आनंदी राहायचं आहे. मग आनंदी राहायचं आहे, कोणाला खाऊन पिऊन आनंदी राहायचं आहे आणि कोणाला काही न करता सुद्धा आनंदी राहायचं आहे. तर ही स्टेट ही किती आनंददायक असेल ही आपण जर गोष्ट लक्षात घेतली तर आपण जेव्हा कपालभाती करतो, भस्त्रिका करतो तेव्हाचे काही क्षण हे आपण जर आत्ता आठवले तर आपल्याला लक्षात येत असेल की ब्रेनमध्ये आपल्या जसं काही कोणीतरी एखादा झाडू मारल्यावर जसं आपलं घर स्वच्छ होतं तसं आपल्याला काही क्षण वाटायला लागतं की आपल्या मनामध्ये काही विचार येत नाहीत, मेंदूला एक अशी छोटीशी गुंगे आल्यासारखी होती. आणि हे जे क्षण असतात हे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये प्रचंड मोठी सुधारणा घडून आणणारे असतात. अनेक आपले जे आयुष्यातले प्रॉब्लेम्स असतात ते आपल्याला मेडिटेशनमध्ये आपल्याला त्याची उत्तरं मिळतात. ही प्रत्येकाने अनुभवायची गोष्ट आहे की आपण खूप विचार केला, खूप सल्ले घेतले तरी तेव्हा आपल्याला उत्तर सुचत नाही, पण आपण एखाद्या शांत ध्यानामध्ये असतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींची उत्तरं ही आपोआप सुचायला लागतात आणि आपणच आपले गाईड व्हायला लागतो. तर ही गोष्ट आपण जीवनामध्ये कशी आणू शकतो तर मी सगळ्या पेशंटना सांगतो की तुम्ही 10 मिनिट 3 वेळेस फक्त डीप ब्रिदिंग करायला शिका. एवढी एक गोष्ट आहे की तुम्ही ठरवलं तरी दुःखी राहू शकत नाही. तुम्ही ही करून काय बघण्यासारखी गोष्ट आहे की सकाळी एकदा 10 मिनिट, दुपारी वेळ काढा, फक्त ती वेळ तुमची पाहिजे पूर्ण. त्यावेळेस तुमचा मोबाईल तुम्ही अलार्म लावा 10 मिनिटाचा, कोणी तुम्हाला डिस्ट्रॅक्शन करणारं नसलं पाहिजे, कोणी उठवणारं नसलं पाहिजे, गोंगाट नसायला पाहिजे. तुम्ही शांत बसा आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करून डीप ब्रीथ करा की 5 सेकंद तरी तुम्हाला श्वास घ्यायला लागले पाहिजेत, 5 सेकंद सोडायला लागले पाहिजे.
हे तुम्ही करायला लागला की आपोआप एक प्रकारची शांतता निर्माण होते आणि पुढं तुमचा जो उरलेला काळ आहे 4-5 तासांचा हा अतिशय शांततेत जातो. तुमचं इरिटेशन, चिडचिड, कारण शेवटी समोरच्या व्यक्तीला आपण बदलू शकत नाही. आपण बदललो तर आपल्याला परिस्थिती ही पूरक वाटायला लागते. कारण आपण कितीही समोरच्या व्यक्तीला बदलायला गेलो तरी प्रत्येकाचे हे स्वतःचे काही इनबिल्ट असे इगो असतात, काही दृष्टिकोन असतात. त्यामुळे आपण बदलायचं असेल तर आपल्याला डीप ब्रिदिंग किंवा मेडिटेशन शिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने ही गोष्ट चर्चा करण्यासारखी नाही आहे. आपण फक्त ही गोष्ट करून बघावी, आपल्याला त्याचे फायदे होतात. आणि कुठलीही गोष्ट आपण म्हणतो ना की 21 दिवस लागतात की 3 आठवडे सवयीला लागतात. तसंच अनेक लोक तक्रार करतात की अरे आम्ही आता आयुष्यभर गोड चहा पिला आहे, प्यायचा कसा, ते कडू चहा पिला की आम्हाला मळमळ व्हायला लागते. पण एखादी गोष्ट आपल्याला बदलायची असेल, आपल्याला त्याचे फायदे जर खरोखरी कळले तर ते आपण बदलायचे असतील तर आपले टेस्ट बड्स जे असतात हे 3 आठवड्यामध्ये लिटरली पूर्ण बदलून जाऊ शकतात. ही माझ्या अनुभवावरून सांगतो. मी आता आयुष्यभर गोड चहा पित होतो, मला डायबिटीस नाही, काही नाही, इतर कुठलाही त्रास नाही, पण मला पटलं की मी ब्लॅक टी पिला पाहिजे. तर मी ती चहा घ्यायची सवय बदलली. सकाळी बेचैन व्हायला लागलं, कुठल्या गोष्टीत लक्ष नाही, पोट साफ व्हायचा तयार नाही. परंतु आपण जर चिकाटीने करायला लागलो तर आज अशी अवस्था आहे की गोड चहा पिला की माझं तोंड आंबट पडतं. ही प्रत्येकाने घेऊन अनुभवायची गोष्ट आहे. आणि तुम्हाला तरतरीत वाटायला लागतं, तुम्हाला ॲसिडिटी तुमची पूर्ण जाते, तुम्हाला कुठल्या औषधांची गरज लागत नाही. तर देवाने आपल्या शरीरामध्ये बदल घडवण्याची कपॅसिटी दिलेली. म्हणजे जो माणूस रोज 20-20 सिगारेट ओढतो, 25 वर्ष सिगारेट ओढतो, त्या माणसाने सुद्धा केवळ 6 महिने जर सिगारेट ओढायचं बंद केलं तर त्याचं शरीर पूर्ण ठणठणीत होऊ शकतं. म्हणजे निसर्गाने इतकी योजना, म्हणजे इतकी पापं करूनही शरीर आपल्याला पुन्हा तारून नेतं. त्यामुळं म्हणजे कधीही उशीर कुणाला झाला आहे असं म्हणायचं कारण नाही की आता मी सगळं आयुष्य घातलं, असं नाही. आपल्याला बदलू शकतं. 21 दिवसात आपली सवय बदलते आणि 45 दिवसामध्ये आपले न्यूरल पाथवे बदलून जातात. कारण जशी जशी आपण एखादी गोष्ट वारंवार करायला लागतो, आपला मेंदू हा लहान मुलासारखा असतो. त्याला चांगलं वाईट काही कळत नसतं, त्याला फक्त कशाने छान वाटतं तेवढंच कळतं. त्याला कळायला लागतं की अरे 1.5 महिना मी आज ही सवय पाळलेली आहे, माझी ॲसिडिटी कमी झाली आहे, माझं वजन कमी व्हायला लागलं आहे, माझं पोट चांगलं साफ होतं आहे, माझी अजून गॅस व्हायचं कमी व्हायला लागलं. तर मेंदू त्या पद्धतीने नेटवर्क करायला लागतो आणि मेंदूमध्ये ते बदल व्हायला लागतात आणि त्यामुळे तुम्हाला काही कालावधीनंतर स्वतःलाच त्या सवयीचा पुन्हा नंतर परत फिरू वाटत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या बदलू शकतात, हे आपण लक्षात घेऊया. आणि सांगण्यासारखे बरेच मुद्दे आहेत परंतु वेळेचेही हे आहे, त्यामुळं थोडा विषय मी आवर्ता घेतो. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बदलूयात, कारण शेवटी चर्चेला अंत नाही आहे, ज्ञानाला अंत नाही आहे. पण शेवटी जर आपण त्या वर्तवणुकीत आणल्या तर आपल्यामध्ये प्रचंड बदल घडू शकतो. भाऊ करतात आता आपण एवढं मातीत खातो, काही करतो, पण एक लक्षात घ्या की आपलं शरीर तगडं असेल. एक पुण्यामध्ये एक डॉक्टर आहे, बोरा का मेहता काहीतरी आडनाव आहे त्याचं, तर ते माणूस पब्लिकमध्ये 2 चमचे माती खातात आणि म्हणतात की माझ्या सगळ्या तपासण्या करा, आणि त्या माणसाला काडीचा आजार होतो. तर एक प्रिन्सिपल आहे की तुमची बॉडी स्ट्रॉंग असेल ना, इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला ट्रेन करायची वाचवायची. आपल्याला बाकीच्या गोष्टींवर आपण खूप कॉन्सन्ट्रेट करतो, पण बेसिक जी बॉडी आहे ना आपली, की तीच आपल्यामध्ये ठासून भरलेली आहे आपली, हे लक्षात येत नाही. आणि त्याच्या मातीमध्ये खनिजे असतात ना, नाही पण जंतू किती असतात तुम्ही बघा ना. आपण म्हणतो पोराला हे चाटून, आता लहान पोरग बघा, काही दिसेल तर तोंडात